अच्छा चला एक हिंट देते मी तुम्हाला सगळ्यांना. हे एक लेखक आहेत. सो लेडीज अँड जेंटलमॅन, लेट्स वेलकम सन्माननीय स्तोत्रे हो. आपले पुढील पाहुणे एक खरे प्रेरणास्थान आहेत. पुण्यातील एक असामान्य उद्योजक आणि लेखक जे व्यवसाय आणि जीवनातील प्रवासावर आपल्या दूरदृष्टीने प्रकाश टाकतात. आव्हाना सामोरे जाऊन यश कसा मिळवायचा याचे आपले स्वतःचे अनुभव ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. चला मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दूरदृष्टी असलेले आणि प्रेरणादायी श्री शरद तांदळे यांचे. टाळ्या द्या सरांना. एक तर मला अशा वेळेस बोलायला लय बोर होतं ज्यावेळेस जेवणाची वेळ झालेली असते. एक तर मला माझा राग येतो आणि तुम्ही कसं काय इतकं वेळ बसलं त्याचं कौतुक वाटायला लागलं. आणि 9 वाजलेले आहेत. काय होतं हे AC हॉल असल्यामुळं नाही का टाईमच लक्षात येत नाही किती वाजलेत. आणि इथून इतकं छान दिसतंय त्यामुळं बोलणाऱ्याला भान राहत नाही किती वेळ बोलावं. तर मी काही जास्त वेळ घेणार नाही. पहिले तर मी काही कंपन्यांच्या कार्यक्रमांना जात नाही. आम्ही सोशलमध्ये उद्घाटनाला याला जात असतो, भाषणाला जात असतो. पण काय झालं की आमचे मित्र आहेत मुंडे सर, प्रवीण मुंडे सर, आणि त्यांनी लगेच फोन केला माझ्या भावाला गणेशला, असा असा एक कार्यक्रम आहे तुम्हाला जायचं आहे. आता भावाचा फोन आल्यावर म्हणलं जातो. नंतर मला इथं आल्यावर कळालं आता की सागरची खतरनाक मॅनेजमेंट आहे त्यांची. त्यांना कळतंय फोन कुठं लावायचा. ज्या माणसाला कळतं फोन कुठं लावायचा त्याला यश काय फार लांब नसतं. आणि इथं आल्यावर मी हे ॲटमॉस्फिअर वगैरे पाहिला. आणि ज्यावेळेस त्यांनी ते ढोल ताशात आतमध्ये आणलं म्हणलं यार आपल्याला नाही काय वरातीतला घोडा बनले काय. म्हणलं आता वरातीत चलत चलत आलो. इथं आलो तर ती लाल ड्रेसमधली हिरोईन. अर म्हणलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो का काय. आणि परत त्यांची इंग्लिश एवढी फ्लुएंट म्हणलं अरे आपल्याला मराठी नीट आहे ना. ह्या मॅडम इंग्लिशमध्ये बोलायला आहेत, आपल्याला काय इंग्लिशमध्ये बोलायला जमणार नाही. त्याच्यात सर आले पहिल्यांदा इंग्लिशमध्येच बोलले. अरे म्हणले काय इंग्लिशमध्ये बोलायचं आहे का काय. आणि नंतर मागं नजर फिरली म्हणलं लय जण आपल्यासारखेच आहेत त्यामुळे मराठी भाषा चालेल. आणि इथं आलो आणि मला येताना मुंडे सर सांगत होते गाडीत, सागरजी गेल्या 10-12 वर्षापासून मेहनत घेत आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि फार संघर्षातून केलेलं आहे. कुणी कुणाला प्रपोज केलेला आहे. कुठे त्या मॅडम आरती मॅडम. मला त्यांना विचारावं वाटलं बहुतेक त्यांनीच प्रपोज केला असणार तुम्हाला, कारण माणूस लय स्मार्ट आहे. आणि ते नुसतं दिसायला स्मार्ट नाही आहे. मला इथं कळालं की मॅनेजमेंट बी खतरनाक आहे. सर मगाशी म्हणले शिवाजी विद्यापीठातले की नाही ते दोघं जण सौम्य स्वभावाचे होते. असेच लोक पुढे लांब जातात, मेळ लागून देत नाहीत काय चाललंय ते. आणि मला माहिती आहे की प्रत्येक पुरुषामागं सर मगाशी म्हणले एक यशस्वी स्त्री असते. हे नवीन ट्रेंड आणला यांनी की स्त्री सोबत असते, म्हणजे पाठीमागं नाही तर सोबत आहे. मला असं वाटतं की आत्ता आपण सोशल मीडियावर ज्या भावविश्वात आहोत की मोठा हुंडा देऊन लग्न करतो, जातीत गोत्र पत्रिका चट सगळं बघून मानात तोळामुळाचं बघतो, असं करून आपण विवाह करतो. पण संघर्ष करणाऱ्या मुलाच्या मागे जर ती मुलगी उभा राहिली आणि आपण आपल्या मुलांना जर फ्री हँड दिलं तर निश्चित सगळ्या स्टोऱ्या सॅरॅट नसतात, काही काही सागर आयोळ्याचे सुद्धा असतात. म्हणजे याचं सांगायचं तात्पर्य एक आहे की प्रेम विवाहाकडं नकारात्मक पद्धतीने जो समाज बघतोय त्याला सागरजी आणि आरतीजी तुम्ही एक चांगलं उदाहरण आहात. आणि अशा उदाहरणांची आत्ता गरज आहे. नाहीतर गोत्रपत्रिका वाचून आपण पाहिलं काल काय झालं. तर हा एक नवीन पॉईंट आहे म्हणजे बिझनेस. सगळ्यात पहिले एक आहे की ग्रीन सोल्युशन्स पर्यावरणात काम करते असं मला कळालं. मी म्हणलं पर्यावरणात तर फक्त सोशल वर्क असते, याच्यात कंपनी केली तुम्ही. कौतुक वाटलं मला. अरे म्हणलं पर्यावरणात कंपनी आणि त्याच्यात इथे येऊन बोलायला लागलेत प्लॅस्टिक संपलं पाहिजे, आपला धंदा कसं चलन. म्हणजे जितके झाडं तोडतील तितकी कंपनी मोठी, जितकं प्लॅस्टिक वाढन तितकी कंपनी मोठी. पण त्यांनी 1 करोड झाड लावण्याचा संकल्प घेतलेल्या माणसाचा सन्मान केला.
आत्ता सरांचा सन्मान केला जे पर्यावरणात इतकं पोटतिडकीने कार्बन क्रेडिटवर बोलले, कार्बनवर बोलले. अशा लोकांचा सन्मान करून अशी कंपनी केली. निश्चित मला ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण एक प्रॉब्लेम होतो एंटरप्रेन्योरशिपमध्ये, नवीन उद्योजकात. प्रत्येक माणसाला प्रसिद्धी पाहिजे आणि प्रत्येक माणसाला असं वाटत असतं मी सक्सेस व्हावं, माझी सक्सेस स्टोरी माईकवर सांगावं. मी किती संघर्ष केला, मी एका कपड्यावर आलो, मी लढलो, मी मेहनत घेतली. अरे मग दलिंदरा त्याचा फायदा बी झाला आहे ना. म्हणजे सांगायचं काय की आपलं दुःख कशाला ग्लोरीफाय करायचं. तर पहिल्यांदा एंटरप्रेन्योर्सनी एक लक्षात ठेवा की महाराष्ट्र आणि भारत मुळातच गरीब आहे. इथला प्रत्येकजणच खेड्यातून आलेला आहे, प्रत्येक जणांनीच संघर्ष पाहिला आहे आणि ह्या सगळ्यांनी संघर्ष पाहिला. त्याच्यातून जर काही उभं राहत आहे तर त्या आपल्या दुःखाच्या, आपल्या संघर्षाच्या ग्लोरिफिकेशन्स करू नयेत. आणि सागरजींनी ते केलं नाही. याच्यासाठी नवीन जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून मला तुमचं कौतुक वाटतं. सगळ्यात पहिले फक्त एक गोष्ट करा. सध्या महाराष्ट्रात छत्र्या उगवलेल्या आहेत पावसाळ्यातल्या, माझ्यासारख्या मोटिवेशनल स्पीकरच्या. हे ते तुम कर सकते हो, तुम बन सकते हो, असले फिल्मी डायलॉग काय तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. आणि तुम्ही काय मोटिवेशनल स्पीकर होऊ नका. नाही तर थोडं यश मिळालं की माणसाला वाटतं मी माझी आता सक्सेस स्टोरी सांगतो की मी किती संघर्ष केला. कारण की यश त्यालाच मिळतं ज्याला भूतकाळातला संघर्ष चर्चा करायला वेळ मिळत नाही. तर तुम्हाला तो वेळच मिळू नये की मी किती ग्राउंडवरून आलो. आणि आज तुमचा 13वा वर्धापन दिन आहे. म्हणजे तुम्ही 12 वर्षाचं एक तप पूर्ण केलं आहे, म्हणजे एक सायकल पूर्ण केली आहे. आणि त्याच्यात तुम्ही नवरा बायको दोघंही प्रसन्न आहेत. म्हणजे तुमची भांडणं झाली नाहीत. नाही तर अर्ध्या बायका नवऱ्यालाच परेशान करू परेशान करतात तुम्हाला काय जमतंय म्हणून. तर ह्याच्यात तुम्ही त्यांचा केलेला सन्मान, तुम्ही पत्नीचा केलेला सन्मान निश्चित आमच्यासाठी दिशादर्शक राहील. तुम्ही त्यांना स्टेजवर बोलवलेला सन्मान हा दिशादर्शक राहील. आणि मग अशी बोलताना ते एक वाक्य फार छान म्हणले, सर मला मोटिवेशन माझ्या आईपासून आणि माझ्या वडिलांपासून मिळतं आहे, मला इतर मोटिवेशनची गरज नाही. तर तुम्ही एवढी भरजरी साडी घालून आलात, एवढं चेहऱ्यावर स्माईल आहे तुमच्या, तर हे असंच मरेपर्यंत राहावं. आणि सगळ्या मुलांना किंवा सगळ्या पालक जे कोणी असतील त्यांना एक गोष्ट मला सांगावं वाटली सागरच्या निमित्तानं की सागरजींसारखंच आपल्या मुलाला बाहेरच्या मोटिवेशनची गरज पडू नये, बाहेरच्या इन्स्पिरेशनची गरज पडू नये. घरातून जर आईवडील इन्स्पिरेशन असलेत तर सागर आईवडीलसारखा एक टायकून तयार होतो. तर मला त्यांनी सांगितलं की आई सकाळी 5 वाजता वडील टायमिंगला जायचे, आई मेहनत करायची. मी माझ्या पाठीमागे एका भाषणात म्हणलं होतं की मला इन्स्पिरेशन कुठून मिळतं. ते सकाळी 5 वाजता उठलेली माणसं आहेत जी फक्त एका वेळेच्या जेवणासाठी एवढी मदत करतात. आपल्याला तर स्वप्नांसाठी लढायचे. तर तुम्ही स्वप्नांसाठी लढत लढत इथपर्यंत आलात. तुमच्या आईवडिलांना खरंच प्राऊड फील व्हायला पाहिजे आज. म्हणजे होत असणारच आहे. त्यांचे तर ड्रेस सेन्सच सांगतोय. सगळ्यात टवटवीत कोण दिसते याच्यात तर त्यांची आई दिसते. आता तर त्या आईसाठी टाळा एकदा की साधं सिंपल आहे ना. आपण खेड्यात पाड्यातून आलेली माणसं, डोंगरातून आलेली, मी तर डोंगरातून आलेला माणूस आहे. आपण सगळे मेहनत करत इथपर्यंत आलो. कधीच विचार केला नव्हता की AC हॉलमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आपण घेऊ. तुम्ही हा कार्यक्रम घेतला आणि हा नवीन उद्योजकांना सांगितलं की आयुष्य लार्जर दॅन लाईफ कसं असतं, आपण कुठून कुठपर्यंत जातात. आणि ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमच्या सरांना विसरला नाही, तुम्ही ह्या प्रवासात तुमच्या मित्रांना विसरला नाही. ह्या प्रवासात तुम्ही प्रत्येक माणसाला सोबत घेतलं आहे. आणि ज्या कंपनीचे एम्प्लॉईज त्या कंपनीचं कुटुंब असतील, मला निश्चित वाटतं की ती कंपनी ग्लोबल लेवलला जातीच. आणि आज 13वा वर्धापन दिन आहे. मी तुम्हाला सांगतो की झेप मारा, 14वा नाही तर 15वा वर्धापन दिन. लोक नेले ना तुम्ही विमानाने एकदा, मी पाहिलं ते व्हिडिओ. मला विमानाने यायला लागला. आपण जरा लेट भेटल्यावर आपल्याला नेलं असतं त्याने. तर ज्या हृदय लागतं ना, मोठं हृदय लागतं. हृदय कशाला लागतं? समोरच्याचं कौतुक करायला हृदय लागतं, समोरच्याला 1 मिनिटाचा आनंद द्यायला हृदय लागतं. तर तुमच्याकडे ते मोठं हृदय आहे. तर ह्या मोठ्या हृदयाने 14वा नाही तर 15वा तुमचा वर्धापन दिन न्या की दुबईत. मग 14वा नाही तर 15वा वर्धापन दिन दुबईत व्हावा. मला आमचे ते मित्र चोले इथं बसले ते व्हिडिओमध्ये, अहो सर जरा पर्यावरणाविषयी बोला, पर्यावरणाविषयी बोला. तर त्याच्यात एवढे दिग्गज बोललेलं असताना मला असं वाटत नाही की मी पर्यावरणावर काय बोलू शकतो. पण एक गोष्ट सांगू शकतो की तुम्ही काय मोटिवेशनल स्पीकर होऊ नका.
तुम्हाला चांगले मित्र मिळलेत, गणेश पलीकडे गणेशजी बसले, तेवढं छान बोलतात ते. आणि ते मगाशी ते सचिन गायकवाड कुठं तर सुनील गायकवाड, त्या पोराचं मला लई कौतुक वाटतंय. तुम्हाला नाही माहिती, लॉकडाऊनमध्ये त्या पोराने माझ्या विरोधात लिहिलं फेसबुकवर. काय म्हणलं तर माहिती का, लई शहाणा झाला म्हणले, तांदळ याच्याकडे काही 1 मिनिटं पण नाही का, आणि असाच लोकांना मोटिवेट करतोस का काय. त्याच्यात आमचा मित्र आहे मयूर सुळे, तुझं नाव विसरून गेलो मी, योगेश नाळे. हा योगेश त्याला समजून सांगतो, तसं नसतं रे सर, खूप चांगले आहेत. ते म्हणता नाही ते माणूसच खराब आहे. म्हणजे सांगायचं एक आहे, पण त्याला आज कळालं. ते आज मला म्हणलं, म्हणजे मागाच्या भाषणात नाव घेतलं की उद्योजक झाल्यानंतर आपण इतरांना फार मोटिवेट नाही करू शकत, आपल्याला आपल्यातून वेळ मिळत नाही. आणि आपण किती जणांना हात देणार. म्हणजे एखादं भाषण असेल, एखादं पुस्तक असेल, त्यातून मी लोकांपर्यंत पोहोचलो, पण तुम्हाला दरवेळेस लय जणांना वेळ देता येत नाही, आणि नाही देता येत ते सुद्धा चांगलं. आणि मी म्हणतो वेळ द्यायचाच कशाला ना, काय बोलायचं ते एकदा बोलून टाका फेसबुकवर. पण नंतर काय होतं, असं थोडं मोठं झालं का, आता सागरजी लॉटन, आता मी तर मोठा झालो ना, मग मी समाजाचं भलं करणार. अजून 10 वर्ष नाही केलं समाजात भरत तेच चालतं. कारण काय होतं माहिती आहे, मला बी असाच एक अनुभव आला. मला पण 2013ला एक अवॉर्ड मिळाला. आता स्वकौतुकच करायचं म्हणल्यावर मला पण अवॉर्ड मिळाला होता. मला लंडनचा अवॉर्ड मिळाला होता, प्रिन्स चार्ल्स, 130-140 देशांमधून. आणि मग ते अवॉर्ड मिळाल्यावर मला असं वाटायला लागलं ना, आता ह्या पुरस्काराने माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे, आणि मी जे समाजाचं देणं लागतो ते मी दिलं पाहिजे. अशी फिल्मी डायलॉग यायले डोक्यात. खराटा फिरला 4 वर्ष समाजाचं देणं देता देता, आणि समाज द्यायला लागले की समाज हातच ओढतंय. त्याच्यामुळं काय करायचं, आपला हात कंट्रोल ठेवायचा. आणि मग मला पण लय कंड होता, जसं मी बनवलंय तसं तुम्हीही बनवू शकता, तुम्हीही मोठं स्वप्न बघा, असं म्हणता म्हणता माझंच स्वप्न छोटं झालं. आणि नंतर मला वाटलं मी लय ग्रेट आहे, आणि लय ग्रेटमध्ये गेलो 2 कोटी रुपयाला. आणि 2016चा विषय होता, जे कळत नाही त्याच्यात धंदा करू नये. मग मला कोणी म्हणलं पर्यावरणात धंदा करा, मला अजूनही मिळ लागला नाही नेमकं तुम्ही काय करताय. मला एवढं तर कळालं की तुम्ही चॅप्टर आहेत, आणि ह्या समाजात चॅप्टरशिवाय किंमत बी नाही. तर मला पण असं वाटलं की यार मी लय भारी, आणि मी घुसलो एका क्षेत्रात, कम्प्युटर सॉफ्टवेअर. मला कोणतरी अमिताभ बच्चनने आयडिया दिली, मला ग्लोबल रिलेशन पाहिजेत तर सॉफ्टवेअर कंपनी टाक. आम्ही निवळ गुत्तेदार, रस्ते बनणारे, हे करणारे. आणि मला म्हणले सॉफ्टवेअर कंपनी टाक. मी टाकली सॉफ्टवेअर कंपनी. आणि सॉफ्टवेअर कंपनी टाकलं तर ते ऑफिस पण असंच होतं, 30-40 जण घेतले. मी जायचो कंपनीत, एम्प्लॉयकडे बघायचं काय करायला लागला, ते म्हणायचा थिंकिंग चालू आहे सर. आता आम्ही कॉन्ट्रॅक्टर, आम्हाला वाटायचं खड्डे खंदे तर लेबरनी काम केलंय, थिंकिंगचा बी पगार द्यावा लागतो हे डोक्यातच नव्हतं आमच्या. आणि म्हणायचं मी थिंक करतोय, महिनाभर झालं थिंक करतोय. वर्ष गेलं, एक ॲप्लिकेशन भरायचं होतं, त्या थिंकमध्ये मी गेलो 1.5 कोटी रुपयाला. अरे म्हणलं हे जरा चुकायला लागलंय. मग ते शेअर मार्केटसारखं आम्ही स्टॉप लॉस केला, कंपनी बंद केली, 1.5 कोटी रुपयाला गेलो. सगळ्यात वाईट काय असतं माहिती आहे का, प्रॉफिटमध्ये कंपनी असली ना तर माणूस सगळ्याला प्रसन्नतेने बोलतोय, आणि त्याला सांगतं हे असं करायचं असतं, हे असं असतं. पैसे आहेत ना अकाउंटला, जगात सगळ्यात मोटिवेशन काय तर अकाउंटला पैसे. आणि अकाउंट मायनसमध्ये ना CA परेशान, बँक परेशान, बाहेरून व्याजाने घेतले असले तर मग तर बेहाल. आणि त्याच्यात मग आम्ही पैसे बाहेरून घेतलेले कायम झाप्यासारखे इकडे तिकडे बघायचे, आहे पुन्हा फोन येतात पैसे. असला घाण गेलं 2017. त्याच्यात वाईट काय झालं, त्याच्यात मला एक जण म्हणला, ते दिल्लीत एक कार्यक्रम आहे आणि भारतातले सगळे यंग एंटरप्रेन्योर्स तिथे यायलेत, त्यांना तुम्हाला इन्स्पायर करायचे. म्हणला आम्हीच गड्ड्यात, आणि यांना इन्स्पायर करा, ते बी राष्ट्रपती भवनमध्ये. गेलो राष्ट्रपती भवनमध्ये, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती. तेव्हा मी स्टेजवर गेलो, दिलं 5 मिनटं भाषण, पण ते दर्द होतं ना आतमध्ये, 1.5-2 कोटी रुपये जागेवर गेले. आणि बाहेर आलो तर एक लक्ष्मी व्यंकटेशन म्हणून आहेत, आपल्या व्यंकटरमण राष्ट्रपती, त्यांची मुलगी. तेव्हा म्हणले शरद क्या हुआ आपका, तो चेहरा बहुत गिरा हुआ है. म्हणलं जरा लॉस में. कैसे क्या लॉस में, मैं तो तुम्हें टाइम्स पे देखना चाहती थी, तुम 2 करोड. ते चुकलं म्हणलं, ते गांधी म्हणले ना खेड्याकडे चला, आम्ही खेड्याकडचे वळू घेतले अंगावर. आणि ते वळू लय खतरनाक होते, नाही का, कधीच करायचं नाही हे.
की ते काकाचा मुलगा घे की त्याला जॉबला. आम्ही लगेच घेतलं की त्याचे पाय टेबलवर. लगे मामाचा मुलगा काकाचा मुलगा. आपलं वाटतं नाही नाही मी कृष्ण झालो आता. फिलिंग असते ना, आय एम द ग्रेट. माणूस लगेच देवता होतो बरं का काही दिवसात. स्वतःला रॉक खाते देवता होण्यापासून. आणि मग ते देवता झाल्यासारखं वाटलं मला. आणि मग त्या म्हणल्या तुम चलो चाय पियेंगे बताओ कैसे डूब गए. म्हणलं काही नाही, काकाचा मुलगा होता, एक मामाचा होता, एक काही इकडचे तिकडचे मित्राचे मित्र होते, ते सगळे कंपनीत घेतले, सॉफ्टवेअर टाकली आणि डुबलो. म्हणलं 2 कोटी रुपये. ती म्हणली तू गीता वाचली का गीता. म्हणलं हो. कुणी कुणाला सांगितली. म्हणलं कृष्णाने अर्जुनाला सांगितली. कुठं सांगितली. म्हणलं रणांगणावर सांगितली. अरे म्हणले पण जिगरी दोस्त सुदामा होता. गीता सुदाम्याला सांगायला पाहिजे होती ना नियमाने. दोस्त आहे म्हणल्यावर. हे कृष्ण कुठं मित्र आहे म्हणले त्याचा. म्हणलं अरे हा. त्या म्हणल्या तू गीता सांगितली सुदाम्याला आणि सगळे सुदामे गोळा केले म्हणून कंपनी डुबली म्हणल्या. आयुष्यात सुदामे जवळ करायचे नाही, कृष्णाचं ऐकायचं. कृष्ण काय म्हणला, सुदाम्या तुझे पोहे खातो, तुला घर बांधून देतो, तुला कपडे देतो, तुला मटण देतो, तुला काय रणांगणावर मी घेत नाही बाबा. काय एकदा का सुदाम्याला घेतला असतं रणांगणावर, सुदाम्या काय म्हणला असता, तुझा तो कर्म सिद्धांत मला पटलेलाच नाही. चक्कर आली असती कृष्णाला. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की आपल्या प्रेमिसेसमध्ये आता काम आपलं एक येतं की आपल्याला अर्जुन शोधायचे आणि ते तर तुम्ही चांगल्या पद्धतीने करतात. तर तुम्हाला येणारं वर्ष हे सगळ्याला चांगलंच जाणार आहे. मला असं वाटायचं की यार करोना आला आणि पृथ्वीने स्वतःला हिल करून घेतलं. लोक म्हणलं ओझनचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. मी उगाच रिलॅक्स झोपलो, म्हणलं चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे नाही का असं टेन्शन येतं सर, ओझनचा वायू कमी झाला, ओझनचा वायू कमी झाला. आणि तेव्हापासून आम्ही झाडांकडे बघणार. पण आता सगळ्यांनी पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगितलं. मी स्वतः झाडं खूप लावलेली आहेत, मी काय त्याचा उपभोग करत नाही. पण झाडं लावणं आणि मला सगळ्यात भारी वाटलं हायटेक. तुम्ही इतके हायटेक खतरनाक की तुम्ही दिवा ॲटोमॅटिक आणला आणि झाडावर पाणी लागायला लावलं. म्हणजे हे दिव्याची पद्धत, म्हणजे हे सगळं टेक्नॉलॉजी जबरदस्त. आणि तुम्हा नवरा बायकोंना मला एकच सांगणं आहे की तुमच्या दोघांमधली एनर्जी ही निश्चितच येणाऱ्या कपललाच इन्स्पिरेशन देईल. की बायकोने नवऱ्यासोबत आणि नवऱ्याने बायकोसोबत हातात हात घालून जाणं याला काय म्हणतात. तर तुम्ही येणाऱ्या काळातल्या सगळ्या स्वतःच्या डेअरिंगवर लग्न करणाऱ्या आणि स्वतःच्या डेअरिंगवर एंटरप्रेन्योर होणाऱ्या आणि मोठे स्वप्न बघणाऱ्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन असतात. तुमची कंपनी, माझी नाही इच्छा आहे की तुमचं ऑफिस बीडला हवं म्हणून. तुमचं ऑफिस कुठं कतारला असावं, कुठं नार्स्टरडॅमला असावं, कुठं याला फ्रँकफुटला असावं. तर ग्लोबल स्वप्न बघा. आणि ही कंपनी जशा तुम्ही, मला कमाल वाटलं रे 13 वर्ष झाली 15 कंपन्या उभा केल्या. जरा थांबा, आम्हाला काय कॉम्प्लेक्स देता की 15 कंपन्या इतक्या फास्ट उभ्या केल्या. तर तुमच्या अशा 100 कंपन्या व्हाव्यात. मग अशी सरांनी सांगितलं की तुमचा IPO यावा. तर तुम्ही लवकरच लिस्टेड व्हाव्यात आणि तुमची कंपनी 40हून 400, 400हून 4000वर जावी. पण पैसा डझंट मॅटर. असंच प्रेम तुम्ही देत राहा. कारण की अकाउंटला पैसे किती असले तरी आपल्याला हसता आलं पाहिजे, आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे. आपल्याला चांगलंच वागताच नाही आलं तर त्या टर्नओव्हरला काहीच किंमत नसती. तर तुम्ही असंच हसत राहा, असंच लोकांना इन्स्पिरेशन करत राहा, लोकांचं कौतुक करत राहा. तुमची सगळी टीम खूप छान आहे, तुमचा सगळा परिवार खूप छान आहे. जो विथ फॅमिली आला 9 वाजले तरी तो जेवणाच्या तिकडं बघा बफेकडं काय, ह्याच्यात त्यांचं क्रेडेन्शियल मला लक्षात आलं आहे. तर तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला निश्चित मला बोलवा असा संदेश देतो आणि थांबतो. धन्यवाद. सांगितले होतं ना की म्हणजे असं दूरदृष्टी असलेले आणि प्रेरणादायी तांदळे सर.